12 किलो मिरच्यांची चटणी केली, ती 40 किलो झाली चटणी तयार. चटणी खूप चांगली झाली आहे, म्हणजे घरी चटणी केलेल्याचा फील येतो. या ताईंची 12 किलो मिरच्यांपासून कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवली ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ताईंनी 4 दिवस आधी ऑर्डर बुक केली होती. 4 दिवस यांच्या मिरच्या छान वाळवल्या. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही येईपर्यंत मिरच्यांचे देठ काढून ठेवा. त्यांच्या लिस्टनुसार खडा मसाला लोखंडी कढईमध्ये खमंग भाजून घेतला. आता या टोटल 12 किलो मिरच्या आहेत. यामध्ये जवारी, बेडगी, काश्मीरी, संकेश्वरी अशा सर्व प्रकारच्या मिरच्या आणि हा भाजलेला खडा मसाला एकत्र डंकामध्ये आता कुटण्यासाठी घातलेला आहे. याची बारीक फाईन पावडर आता बनवण्यात येत आहे. नंतर कस्टमर आल्यानंतरच त्यांची कांदा लसूण मसाला चटणी अगदी त्यांच्या नजरेसमोर बनवायला घेतली. आधी आपली आई, आजी किंवा सासूबाई घरी कांदा लसूण मसाला चटणी बनवायच्या, तोपर्यंत आपल्याला काही टेन्शन नव्हतं. पण आता जॉब, मुलं, घरचं काम, स्वयंपाक या सगळ्यातून आपल्याला वेळ कुठे मिळतो आणि त्यात ही वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवायची म्हटलं की हमखास टेन्शन येतं. कारण यासाठी आपले 8 ते 10 दिवस जातात. हे काम कष्टाचं आणि वेळखाऊही असतं. इकडे कांदा लसूण मसाला चटणी बनवून घेण्यासाठी कस्टमर यायला सुरूच आहेत. कस्टमर आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या दाखवल्या जातात. त्यांना कशी चटणी हवी आहे त्यानुसार त्यांना कोणती मिरची किती वापरावी, खडा मसाला किती वापरावा हे सर्व प्रॉपर गाईड केलं जातं. त्यानुसार त्यांची लिस्ट बनवली जाते आणि तुमचंही काही प्रमाण असेल तर तेही तुम्ही सांगून त्यानुसार चटणी बनवून घेऊ शकता. आता इकडे चटणीसाठी लागणारा हा ओला मसाला बनवला जात आहे. कांदा चिरून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजला जातो. लसूण छान स्वच्छ केला जातो. इकडे खोबरे किसून ते एकदम खमंग भाजले जाते. इथं तुम्ही फक्त यायचं आणि निवांत बसायचं. तुमच्या नजरेसमोर संपूर्ण प्रोसेस केली जाते. बारीक झालेली पावडर पुन्हा चाळून ती डंकामध्ये घातली जाते. त्यामध्ये आता ओला मसाला घालून चटणी मिक्स केली जात आहे. या ओला मसाल्यामध्ये आले, लसूण, कोथिंबीर, कांदा, तीळ, खोबरे हे सर्व छान बारीक करून यामध्ये घालून पुन्हा चटणी छान मिक्स केली जात आहे. ही संपूर्ण प्रोसेस पाहून तर कस्टमर खूप खुश झाले. तुम्ही पाहू शकताय किती खुश झालेले आहेत. 12 किलो मिरच्यांची चटणी जवळपास 40 किलो बनवून तयार झाली. त्यानंतर त्याच्या गाठी अशा हाताने प्रॉपर फोडल्या जातात. तुमचा संपूर्ण त्रास, तुमचे कष्ट तुषार मसाल्याने कमी केलेत. आता या प्रॉपर गाठी फोडून ही चटणी भरली जात आहे. फक्त तुम्ही घरी नेऊन ही चिनी मातीच्या बरणीमध्ये प्रॉपर स्टोअर करून ठेवायची. ही चटणी वर्षभर टिकते. आता वर्षभराच्या कांदा लसूण मसाला चटणीचं टेन्शनच संपलं. कारण तुषार मसालेमध्ये एकाच छताखाली मिरच्या मसाले मिळण्यापासून ते घरगुती पद्धतीने डंकावरती कांदा लसूण मसाला चटणी बनवून देण्याची सर्व प्रोसेस एकाच छताखाली आहे. तर मग वाट कशाची बघताय? वर्षभराची मसाला चटणी बनवून घेण्यासाठी तुषार मसालेला अवश्य भेट द्या. रयत गोडाऊन जवळ बालिंगा पाडळी रोड, पाडळी खुर्द, कोल्हापूर.